पाटील रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय सांगाल विठ्ठल केसरी ओपन मैदान ऑनलाईन नोंद शेवटचा दिवस आहे तुमचा फोन आला अपडेट द्यायची अर्जंट म्हणून. काय सांगाल बैलगाडी मालकांना पावसा संदर्भात आणि नोंदणी संदर्भात? बऱ्याच म्हणजे जे पुणे किंवा जे पुण्याचे असतील, मुंबईचे असतील किंवा अगदी आपले कराड साईडचे जे आपले बैलगाडी मालक असतील त्यांचा फोन येत आहे की आमच्या इकडे पाऊस चालू आहे. मला तेच दाखवायचं होतं म्हणून मी तुम्हाला बोलवलं की आज आम्ही उभा आहे ते विठ्ठल केसरी मैदानाच्या म्हणजे पाठीवरती उभा आहे. म्हणजे आम्ही लाईव्ह लोकेशनचा फोटो तर टाकतोय प्रत्येक गोष्टीला, पण म्हटलं बाईटद्वारे पण आपण दाखवूया. माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे की आपण संध्याकाळी 7 वाजता ऑनलाईन नोंदणी बंद करणार आहे. त्यामुळं जेवढी नोंदणी गाडी होईल 7 वाजेपर्यंत तेवढ्याच गाड्या पळवल्या जातील. अजूनही आपल्या अगदी खटाव तालुक्यातल्या लोकांनी सुद्धा गाड्या नोंद केल्या नाहीत. म्हणजे लोकांचं असं मत आहे की पाऊस आहे का काय. बरं काय होतंय, पुशेगाव पासून मागं घाटात गेलं तर पाऊस पडतोय आणि इकडे पाऊस नाही. मी पहिल्याही बाईटद्वारे सगळ्यांना तेच सांगत आलोय की तुम्ही आता बघू शकता आम्ही म्हणजे आज सूर्य सुद्धा खट्ट म्हणजे प्रकाश इतका आहे की असं वाटणारच नाही की आपल्याला की इथं पावसाचं वातावरण आहे. म्हणजे इतकं स्वच्छ वातावरण आहे. त्यामुळे राहिलेल्या बैलगाडी मालकांनी नोंद करून घ्या. संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच ओपनची नोंद आहे आणि आदतसाठी उद्या मैदानात सुद्धा नोंद चालू असेल. उद्या 4 वाजता नोंद बंद होईल आणि ओपनचा फायनल झाल्यानंतर आदतचे गट काढले जातील. नक्कीच माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे. आता फाटीवरती आपण ऊन पडलेलं आपण बघू शकता, सावली दिसते आपल्याला इथं. खट्ट ऊन आहे, फाटीला कसली पावसाची अडचण नाही. कुठल्या पण बळी पडू नका, लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करा. ओपन मैदान विठ्ठल केसरी आजचा ऑनलाईन नोंद शेवटचा दिवस आहे. 7 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद असणार आहे आणि 8 ते 8:30 पर्यंत लाईव्ह लॉट चालू होणार आहेत आपल्या चॅनलवरती. त्यामुळं लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. आणि आदत बैल मालकांनी उद्याचा शेवटचा दिवस आहे, उद्याचा ओपनचा फायनल झाला की आदतचे लाईव्ह लॉट सुद्धा जाहीर होतील. त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ कात्रकाटा यांना सहकार्य करा. आपण पाहू शकता या ठिकाणी ऊन पडलेलं आहे, बघू शकता आपण. फाटीला कसली अडचण नाही आणि रान आता 1 नंबर झालेला आहे. रानात तर काय विषयच नाही ठेवलेला कात्रकाटाकरांनी, कारण सुसज्ज फाटी झालेली आहे, कुठली अडचण नाही. पाटील काय सांगाल अजून? बऱ्याच लोकांना अजूनही माहित नाहीये की बाबा जुन्याच फाटीव मैदान आहे का नव्या फाटीव किंवा नवीन फाटी तयार केली का नाही. तर माझं बैलगाडी मालकांना एकच सांगणं आहे की आम्ही कात्रकाटाव ग्रामस्थ ज्यावेळेस कुठलंही मैदान घेतो त्यावेळेस फक्त बैलगाडी मालकांसाठी मैदान घेतो. भले म्हणजे कुठलीही गोष्ट असो, बैलगाडी मालकांनी ज्या ज्या आतापर्यंत आम्हाला त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या आम्ही प्रत्येक मैदानाला त्यांच्या अडचणीचं निरसन केलंय. जुन्या फाटीवरती बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की पाटील गाड्या सुटल्यानंतर पुढं ढाळ आहे, मोठ्या बैलांना अगदी राजधानी एक्सप्रेस, बलमा ही जी अशी मोठी बैल आहेत त्यांना पळता येत नाही हाईट असल्यामुळं, तर थोडंसं फाटीचं काहीतरी नियोजन करा. त्या गोष्टीवरून आपण लगेच दुसरी फाटी इतकी सुंदर बनवली की त्याच्यावरती 2 दिवस रोलिंग वगैरे करून ह्या गोष्टी केल्यात. म्हणजे फाटी आता ह्या फाटीत आपण म्हणजे कुठली शंका ठेवली नाही. मधला गॅप 16 फूट आहे. म्हणजे एवढं प्रशस्त मैदान, असं सुंदर मैदान तयार केलंय. फक्त एवढंच आहे की तुम्ही आता मैदान बघू शकता, एक फेरा जरी झाला तर दुसऱ्या फेऱ्याला दुरळा उडण्यासारखं मैदान तयार केलंय. म्हणजे इतकं रोलिंग करून त्याला कटिंग वगैरे करून वगैरे या सगळ्या गोष्टी केल्यात. त्यामुळं मैदानाची कुठलीही अडचण नाही. फक्त अडचण आमची विनंती आहे आयोजक म्हणून की प्रत्येक वेळेस आम्हाला त्रास होतो काय तर शेवटच्या दिवशी गाडी नोंद होणं. आणि आजही आम्ही सांगतोय 7 वाजता ओपनला जेवढे बॅनरला नंबर आहे ते 7 वाजता नंबर बंदच होणार. 7 वाजेपर्यंत जेवढ्या गाड्या नोंद होतील तेवढ्याच गाड्या ग्राह्य धरल्या जाणार. 7 ला नोंदणी ही बंदच होणार. नक्कीच माझी पुन्हा एकदा विनंती बैलगाडी मालकांना लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. कुठल्या आपण बळी पडू नका, पाऊस वगैरे काय नाही. आणि तसं जरी वाटलं तर या ठिकाणी आपल्याला अपडेट दिली जाईल वेळोवेळी. लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा.